आजकाल फोटो ट्रेंडची सोशल मीडियावर भलतीच क्रेज आहे। दर 10 दिवसांनी नवा फोटो ट्रेंड येतो। कधी साडी तर कधी नॅनो बनाना ट्रेंड। आणि या ट्रेंडच्या नादात आपण आपली प्रायव्हसी धोक्यात आणली आहे। जेव्हा तुम्ही फोटो ट्रेंडमध्ये सहभागी होता तेव्हा नकळत तुमच्या फोनमधील फोटो गॅलरी तुम्ही कुणासाठी तरी खुली करून देताय। या फोटो ट्रेंडचे साइड इफेक्ट किती धोकादायक आहेत हे सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट। गूगल जेमिनीमुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात। जेमिनीचा नकळत तुमच्या सगळ्या डेटावर डल्ला। साडी ट्रेंड पडेल महागात, डेटा जेमिनीच्या ताब्यात। सोशल मीडियावर सध्या साडी ट्रेंडनं धुमाकूळ घातलाय। जी तरुणी उठते ती साडी ट्रेंडचा फोटो पोस्ट करते। स्वतःला रेट्रो लुक मध्ये पोस्ट करून काही जण लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडून घेतायत। हे एवढ्यावरच थांबलेलं नाहीये। अनेक जणांना नॅनो बनाना ट्रेंडचं वेड लागलंय। प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक फोटोंना 3D लुक देतात। एवढंच नाही तर काहींनी आपल्या पाळीव कुत्र्यांना आणि पाळीव मांजरांना सुद्धा या ट्रेंड मध्ये ऍड केलंय। हाऊस म्हणून आपण यापूर्वी अनेक फोटो ट्रेंड मध्ये सहभागी झाला असाल, पण सावधान, यावेळी तुम्ही फोटो ट्रेंड मध्ये सहभागी होऊन मोठी चूक तर केलेली नाहीये ना, असा प्रश्न आता पडण्याची शक्यता आहे। कारण जेमिनी ट्रेंड बाबत अनेक गोष्टी आता समोर येऊ लागल्यात। जेमिनी AI चा वापर करून तुम्ही जेव्हा फोटो तयार करता, हा फोटो तयार करताना तुम्ही गुगलच्या ताब्यात तुमचा फोटो डेटा दिल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। काही वापरकर्त्यांनी जेमिनी AI ला त्यांना पासपोर्ट साइज फोटो देऊन पूर्ण साइज फोटो तयार करायला सांगितला। जेमिनी AI ने तो फोटो बनवला, पण पूर्णाकृती फोटो तयार करताना हातातलं घड्याळ, हातातली अंगठी, हातातला फोन असे सगळे बारकावे जसेच्या तसे दिले। हे बारकावे जेमिनीने स्वसंकल्पनेतून दिले नव्हते, तर AI ने हे बारकावे तुमच्याच फोन डिव्हाइसवर आणि गुगल फोटो स्टोअर मधील फोटोंच्या आधारे बनवल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। सोशल मीडियावरील झलक भावनांनी या युजरने एक फोटो साडी ट्रेंडसाठी जेमिनीवर अपलोड केला। अपलोड केलेल्या फोटो तिच्या हाताच्या बाह्या झाकल्या गेल्या होत्या, पण जेव्हा AI फोटो जनरेट झाला त्यावेळी तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ फोटोत स्पष्टपणे दिसत होता। AI ने विना परवानगी तिचे गुगल डिव्हाइस मधील फोटो वापरले का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। I generated my image and I found something creepy. So अभी Instagram पे एक ट्रेंड वायरल हो रहा है जिसमें आप जेमिनी में अपनी इमेज अपलोड करते हैं विद वन प्रॉम्प्ट और जेमिनी उसको साड़ी में कन्वर्ट करके दे रहा है। कल रात मैंने भी ये ट्रेंड फॉलो किया एंड आई फाउंड समथिंग वेरी क्रीपी ऑन दिस। आप ये इमेज देख पा रहे हैं स्क्रीन पे जो मैंने जेमिनी में अपलोड की थी। इन दिस आई एम वेयरिंग वन ग्रीन कलर का फुल स्लीव सूट। सो ये इमेज में के साथ मैंने प्रॉम्प्ट लिखा था और दिस इज द रिजल्ट जो जेमिनी की तरफ से आया है। आई फाउंड दिस इमेज वेरी अट्रैक्टिव एंड एवरीथिंग। आई पोस्टेड ऑन माई इंस्टाग्राम एंड देन आई फाउंड दैट इसमें मेरे ब्लैक लेफ्ट हैंड पे एक मोल है विच आई हैव इन रियल, बट जो मैंने इमेज अपलोड की थी उसमें तो मोल था ही नहीं। हाउ जेमिनी नोज दैट आई हैव मोल इन दिस पार्ट ऑफ माई बॉडी? यू कैन सी दिस मोल। This is very scary, very creepy. I'm still not sure how this happened, but I wanted to share this information with all of you. So please be safe whatever you are uploading on the social media or this AI platforms. गुगल ट्रेंड मधील फोटो बनवताना तुमच्या आधीच्या फोटोंचा वापर करत असल्याचं तज्ञ सांगतात। कारण आपण अजाणतेपणे गुगलचं ऍप जेव्हा तुमच्या गॅलरीचा ऍक्सेस मागतं तेव्हा तुम्ही त्याला परवानगी दिलेली असते। जेमिनी वरना किंवा कुठल्याही AI वरना जेव्हा तुम्ही तुमचा आपला फोटो अपलोड करता तेव्हा तो तुमचा फक्त जो अपलोड करताय तोच घेत नसतो, तर खूप वेळा तुम्ही जर गॅलरीचं परमिशन दिलेलं असेल तर गॅलरीतल्या बाकीच्या फोटोंना पण तो रेफरन्स करू शकतो। आणि खास तर गुगलला आपण कुठे ना कुठेतरी परमिशन दिलेलं असतं आपली गॅलरी ऍक्सेस करण्याचं। मग जेव्हा तो गॅलरी ऍक्सेस करतो तेव्हा तो बाकी सगळे पण फोटो ऍक्सेस करू शकतो। मग त्यात तुम्ही काय घातलंय, सोनं घातलंय का, तुम्हाला कुठे तीळ आहे का किंवा कुठे काळा चट्टा आहे का, तुमची चॉईस काय, हे सगळे डिटेल्स तो अपलोड करतो।
आणि मग तुमचा फोटो तयार केला जातो. जर साडीतला फोटो तयार करायला सांगितलात तर त्याच्यामध्ये हे डिटेल सगळे येऊ शकतात. यातून आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. साडी ट्रेंड किंवा नॅनो बनाना AI ट्रेंडमुळे अनेकांचा डेटा गुगलकडे जमा झालाय. AI तुम्हाला साडी नेसवू शकतो तर AI तुमचे नग्न फोटो बनवू शकतो अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. जर जेमिनी AI वर असे फोटोज तयार झाले तर सोशल मीडियावर वादळ येईल. आताच काही टेक्नोसाईव्ह युजर्सनं सोशल मीडियावर या शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे. AI काय तुम्हाला नग्न पाहू शकत नाही. तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला बॉडी स्कॅन करण्याची ताकद आता तरी नाहीये आणि AI मध्ये सुद्धा आता नाहीये ती. कोणताही अपघात घडण्यापूर्वी सावधगिरी बाळगणं गरजेचं असतं. त्यामुळेच गुगलची किंवा कोणतीही सोशल मीडिया ऍप वापरताना तुमच्या मोबाईलचा ऍक्सेस त्यांना देऊ नका. जेव्हा कोणतंही ऍप तुमच्या फोटो गॅलरीचा किंवा मोबाईल नंबर डिरेक्टरीचा ऍक्सेस मागतं तेव्हा ते देऊ नका, नाहीतर भविष्यात तुमच्या वैयक्तिक माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो. खूप वेळा आपल्याला हे परमिशन्स माहीत नसतात, म्हणून गरज आहे की आपण त्यांची प्रायव्हसी पॉलिसी वाचावी, आपण त्यांच्या टर्म्स वाचाव्या. आपण जेव्हा फोटो अपलोड करतो तेव्हा त्याला जर वॉटरमार्क असेल तसलेच फोटो अपलोड करावे. पण जर तुमच्या गॅलरीमधनं तुम्ही लिंक दिलेला असेल, गॅलरीचं परमिशन असेल, तर मग ह्या वॉटरमार्कचा सुद्धा फायदा होत नाही. तर त्यामुळे जेव्हा तुम्ही अपलोड करता तेव्हा तुमचा प्रायव्हसी कुठे ना कुठेतरी नेहमी भंग होत राहणार आहे. सोशल मीडियावर कोणताही फोटो ट्रेंड आल्यावर मागचं पुढचं काहीही न पाहता त्या ट्रेंडमध्ये सहभागी होऊ नका. मित्रानं फोटो केला म्हणून तुम्ही पण ट्रेंड फॉलो केलाच पाहिजे असं काहीच नाहीये. डोळे झाकून अनुकरण करणार तर तुमचा तोटा होणार. त्यामुळे डोळस रहा खबरदार. भाग्यश्री कानडे, झी 24 तास, मुंबई.